कोलकाता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार झाला, तिची हत्या करण्यात आली। ज्या पद्धतीने हे कृत्य घडलं त्यावर महिला डॉक्टरांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेणार आहे। नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्या काय भावना आहे। रुग्णांना खरं तर सेवा देण्याचं काम करत असतात ना, त्याच डॉक्टरवर अशा पद्धतीची जे हत्या झालेली आहे त्या घटनेचा निषेध जो आहे तो नोंदवला जात आहे। त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेऊ। काय तुमच्या भावना आहे, कशा पद्धतीने तुम्ही या घटनेकडे पाहता? वारंवार अशा घटना आमची जे कोजेआर आहे केजेकर कोलकाता कॉलेजला, तिच्यासोबत खूप खराब गोष्ट झाली आहे। हे व्हायला नको होती, पण हे का झालं हे प्रश्न आहे। कारण ती हॉस्पिटल प्रिमायसेसला होती। जर हॉस्पिटल प्रिमायसेसच डॉक्टरांसाठी सेफ नाही, महिलेसाठी सेफ नाही, तर ते कसं काम करणार समोर जाऊन? आपण एक मुलगीला बाहेर शिकायला जायला किती अवघड असतात, खूप जास्त लोकांना तिला सामोरे जाऊन समोर जावं लागते, जेव्हाच ती घराच्या बाहेर पडू शकते। पण घराच्या बाहेर पडून जर असं झालं तर कोण स्वतःच्या मुलीला समोर जाऊन बाहेर पाठवणार? आज डॉक्टर खूप मोठी पदवी देतो, आपण त्यांना सन्मान देतो, पण हा सन्मान कुठं गेला जेव्हा एक मुलीला तिचा साधा सन्मान नाही भेटला जे प्रत्येकाला भेटायला पाहिजे। तर आमची एवढीच इच्छा आहे की आमची जे कोजेआर आहे तिला जस्टिस भेटावं, कल्प्रिट्स जे आहे ते लवकरात लवकर पकडले जावे आणि त्यांना त्यांची पनिशमेंट भेटायला हवी। आणि आमच्या सेफ्टीसाठी सगळीकडे सरकारनं थोडं लक्ष द्यावं। काय कठोर शिक्षा झाली पाहिजे असं सगळं वाटते? कारण ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। किती कठोर शिक्षा झाली? एक मुलगी बाहेर पडते, स्वतः सेवा देण्यासाठी येते, खरं तर डॉक्टरांना देवदूत म्हटलं जातं। तेच तर जे बघा, शिक्षा आम्ही नाही देऊ शकत, शिक्षा देणारी सरकार आहे। सरकारच डिसाईड करणार की त्यांना काय शिक्षा दिली पाहिजे, पण त्यांना अशी शिक्षा भेटावी की समोर कोणी हे करताना त्याला भीती वाटली पाहिजे, परत हे प्रकरण व्हायला नको, अशी शिक्षा तरी सरकारनं त्यांना द्यावी। नक्कीच कुठेतरी कठोर पावलं या सगळ्या घटनेमध्ये उचलले पाहिजे। कठोर शिक्षा जर दिल्या गेली तर पुन्हा अशा घटना होणार नाही, पण कुठेतरी या घटना वारंवार होते आणि याकडे दुर्लक्ष होते। काहीतरी कठोर असं झालं पाहिजे की इतरांना अद्दल घडावी, कोणी डॉक्टरांकडे हात उचलताना विचार करावा। असं तर प्रत्येक कोलकाताच नाही पण प्रत्येक ठिकाणी हे असं घडत आहे। रेसिडेंट्स म्हणजे फिमेल्सच नाही पण मेलसमोर पण मारहाणी हे वारंवार वाढत आहे। तर आमची सिक्युरिटी आणि न्यायालयाने आम्हाला चांगलंच न्याय द्यावं, म्हणजे काहीतरी कठोर पाऊल उचलावं की आम्हाला पूर्ण सिक्युरिटी पाहिजे ना, तर आम्ही पुढे कोणी पण आईवडील विचार करेल की नाही आमच्या नाही पाठवायचं, आम्हाला आमच्या मुलं आमच्याच जवळ ठेवायचं आणि पुन्हा तेच आपण 10 पाऊल पुन्हा मागे जाऊ आपण याच्याने। नक्कीच खरं तर मोठी गंभीर घटना आहे। ज्या पद्धतीने ही घटना झाली आहे, मुलींच्या जो आहे ज्या घराबाहेर पडतात, शिक्षण घेतात आणि एवढं सगळं करताना रुग्णसेवा देत असताना त्यांच्यावर अशा पद्धतीची घटना होत असेल तर कोणते आईवडील मुलींना बाहेर पाठवणार का, असाही प्रश्न होतो। हा गंभीर समाजासाठी हा खरा तर गंभीर प्रश्न ठरू शकतो। त्यामुळे या सगळ्यावर जे आहे दोषींवर इतकी कठोर कारवाई व्हावी की जेणेकरून अशा घटनाच पुन्हा घडू नये, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती महिला डॉक्टरकडून केली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।